आपण पाहत आहात बागलाण वृत्तांत, खबरबात महाराष्ट्राची। गिरणा नदीस आलेल्या पहिल्याच पुराच्या पाण्यामुळे ठेंगोडा गिरणा नदीवरील पूल पाहण्यासाठी नागरिकांनी प्रचंड गर्दी केली होती। त्यामुळे ब्रिटिशकालीन पुलाचा भराव पाडण्यास सुरुवात झाली आहे। गिरणा नदीचे पूर पाणी वाढल्यास हा भराव वाहून जाण्याची संभावना दिसून आली। त्यामुळे नवीन पुलास धोका निर्माण होऊन लोहनेर व ठेंगोडा दोन्ही गावांचा संपर्क तुटण्याची भीती व्यक्त होत आहे। सदरचं काम ते उन्हाळ्याच्या आधीच झालं पाहिजे होतं। गणपती मंदिराजवळच एक नवीन संरक्षण भिंत उभारली आहे। तिचं काम 1 महिन्यांपूर्वी गेलेले असताना तिला तडे गेले आहेत। या दोन्ही कामांमुळे जुन्या पुलाचा भराव धोका निर्माण होऊ शकतो व पुराचं पाणी ठेंगोडा गावात येऊ शकते। गावकऱ्यांनी ग्रामसभेत हा मुद्दा मांडला असून शासनाकडून कुठलीही दखल घेतली गेली नाही। हे काम कुठल्या विभागानं केले व किती निधी मंजूर झाला ते देखील सांगितले नाही। या कामाची चौकशी झाली पाहिजे। पुलाचा भराव खचत असताना कुठलाही सुरक्षा फलक लावला गेलेला नाही, त्यामुळे मोठी दुर्घटना घडू शकते। तर या सर्व विषयांवर मोठी चौकशी करून शासनानं त्वरित कारवाई करण्यात यावी असं गावातील नागरिकांची मागणी आहे। बागलाण वृत्तांतासाठी नयन शिवदे। आज आलेल्या पुरामुळे गिरणा नदीवरील जुन्या पुलाचं काम चालू आहे, परंतु ते काम उन्हाळ्यात न करता अचानक त्यांनी पावसाळ्यात सुरू करून आज पुराचे पाणी आल्याने तेथील जुना भराव पडत असून त्यामुळे शेजारी गणपती मंदिर व गावातील पुराला त्रास होईल। तरी प्रशासनाने याकडे लक्ष देऊन हा नवा पूल आहे, हा सुद्धा त्याच्या भराव होऊन जाऊ शकतो आणि जी ट्रॅफिक आहे ती बंद होऊ शकते। तरी प्रशासनाने लक्ष देऊन या कामाकडे त्वरित लक्ष द्यावे, नाही तर अन्यथा ट्रॅफिक बंद होऊन पुराचे पाणी वाढल्यास गणपती मंदिराला धोका पोहोचू शकतो।